यापूर्वी मी माझ्या केसांवरती इतकं प्रेम तर कधीच केलं नव्हतं। नेहमी वाटायचं आपले शॉर्ट हेअर असावेत, कधी वाटायचं लॉंग हेअर असावे। एक कमेंट आली आणि तिने अख्खं माझं विचारसरणीच बदलून टाकली। तर मंडळी, आता सणवार असू दे किंवा काही असू दे, मी माझी केसांची छान अशी वेणी घालते। तर आज मी तुम्हाला एक छानशी अशी हेअरस्टाईल शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्ही कुठल्या लग्न समारंभाला जाऊ दे किंवा कुठल्याही पार्टीला जाऊ दे, ही वेणी तुम्हाला सगळ्याच आउटफिटवरती खूप छान दिसणार आहे। तर आज मी छान असा मराठी लुक क्रिएट केलेला आहे। त्यासाठी मी काय केलं, एक मधनं भांग पाडून घेतला। केस माझी लंबे आहेत, तुमचे यापेक्षाही जास्त मोठे असतील अपेक्षा करते किंवा लहान असतील तरी देखील तुम्ही ही हेअरस्टाईल करू शकता। तर मंडळी, काही नाही, तुम्ही पाहिलं आहे मी एक सेक्शन असा पफ करून घेतलेला आहे। तुम्ही पाहिजे असेल तर समोरून वेणीसुद्धा घालू शकता, ती पण अप्रतिम दिसते। माझ्याकडे एवढा वेळ तर नव्हता म्हणून मी फक्त असं पफ केला आहे आणि तेव्हा आपल्या टिकटॉकच्या पिनने सिक्युअर करून घेत आहे। तर माझ्याकडे टिकटॉकची पिन आहे, तुमच्याकडे असेल ती तुम्ही वापरू शकता। दोन्ही साईडनी छान असं पफ करून घेतलेलं आहे। खरं तर आपण समोर अजूनही छान हेअरस्टाईल करू शकतो, पण मला आता हे झटकीपट करायचं आहे ना, कारण की अचानक मोमेंटला आलेला लग्नाचा समारंभ किंवा आपण बायकांना एवढा वेळ कुठे असतोय, 2-2 मुलं सांभाळून या सगळ्या गोष्टी करणं इझी नाही आहे। त्यामुळे मी शॉर्टकट हेअरस्टाईल सांगते। तर म्हणजे दोन्ही साईडला मी 2-2 टिकटॉकच्या पिना लावून घेतलेल्या आहेत। आता मी काय करणार आहे, एकदम सिम्पल पोनीटेल करून घेणार आहे, म्हणजे झुंटू घालून घेणार आहे। आपल्या मराठी भाषेतलं एकदम साधं सिंपल असा झुंटू करून घेणार आहे। बरेचदा होतं काय, झुंटू घालून घेतल्यानंतर ना आपण जो पफ केलेला असतो तो पूर्णपणे चापट होऊन जातो आणि सगळा लुकच आपला बिघडून जातो। मग अशा वेळी काय करायचं, थोडंसं असं पफ आपला उचलून घ्यायचा बोटाच्या साहाय्याने छानपैकी। असं काळजी घ्यायची की आपलं पफ खराब व्हायला नको। त्यानंतर मी काय केलं आहे, माझ्या केसांचे 3 सेक्शन करून घेतलेले आहे। आता 3 सेक्शन जे केलेले आहे त्यातल्या प्रत्येक सेक्शनची मी वेणी घालून घेणार आहे। मला माहिती आहे तुम्हाला असं काय हेअरस्टाईलचे व्हिडिओ पाहायला माझे काय आवडत नाही, तुम्हाला माझे डेली व्लॉग आवडतात, पण म्हटलं असू दे ना, कधी तर कुणाला तर माझ्या हेअरस्टाईलची हेल्प होईलच नक्की। आणि एक कमेंट तर अशी पण आली होती की नम्रता, ही हेअरस्टाईल मी ट्राय केली, बिकॉज ना हा जो मेकअप लुक आहे मी ह्यापूर्वी शेअर केलेला आहे, फक्त हेअरस्टाईलचा व्हिडिओ जरा मी उशिरानं टाकत आहे। तसं तर आता लगनसराई वगैरे येते आणि आपण महाराष्ट्रीयन बायका काय नेहमीच आंबाडा घालून कुठे पण तयार असतोय, पण म्हटलं दरवेळा आंबाडा का घालायचा, काहीतरी वेगळं करायला पाहिजे की नाही। त्यामुळं मी तुम्हाला ही एक सिंपल आणि सोबर हेअरस्टाईल शेअर करते, जे तुम्ही अगदीच 5 ते 6 मिनटं, जास्तीत जास्त 10 मिनटामध्ये करू शकता। आता मी तर हे 5-7 मिनटात करूनच घेते, कारण मला सवय झाली आहे। तर म्हणजे अशा पद्धतीने मी छान असं तिन्ही वेण्या घालून घेतलेलं आहे। आता या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, आपण आता तिन्ही वेण्यांची पुन्हा एक वेळा सेपरेट वेणी घालून घ्यायची। तुम्ही आता उलटी वेणी घाला किंवा सरळ घाला, दोन्ही पण छान दिसते बरं का, कारण की आपण इतकी छान छान वेणी घातलेली आहे म्हटल्यानंतर त्याचा लुक तर भारीच येणार आहे की नाही। नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं म्हणून आपण अशी वेणी घालून जर कुठे गेलो ना, तर लोक म्हणतील, का गं पार्लरमधून जाऊन आलीस की काय, ही हेअरस्टाईल सांग ना गं कशी केलीस, कोणी करून दिली गं, तुला तर जमलीच नसेल ग स्वतः करायला। असे कमेंट्स मला स्वतः आलेले आहेत बरं का पर्सनल लाईफमध्ये, म्हणून मी तुम्हाला बोलते आहे। सुंदरशी वेणी घातल्यानंतर एक असा आर्टिफिशियल गजरा जो माझ्याकडे कायम असतो तो मी लावला आणि वेणी अशी थोडीशी लूज करून घेत आहे। तर मंडळी, अशा पद्धतीने बघा माझी छान वेणी तयार झालेली आहे। तुम्हाला कशी वाटते, काय तुमचे कमेंट्स असतील, तुम्ही प्रतिक्रिया तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि असा हा जो मेकअप लुक जर तुम्हाला क्रिएट करायचा असेल तर मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, माझा हा मेकअप लुक, तिथे जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करा। आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर छान छान व्हिडिओ मी असे मेकअपवरती आणि छान स्किन केअरवरती घेऊन येईल मंडळी, ठीक आहे। तर आय होप तुम्ही माझा आजचा हा हेअरस्टाईलचा व्हिडिओ एन्जॉय केला असेल। कसा वाटला प्लीज नक्की सांगा बरं का, तुम्ही काय सांगतच नाही, मी दरवेळा म्हणते की कमेंट करा, तुम्ही काय करतच नाही बाबा, त्यामुळे मला कधी कधी डिसअपॉइंटमेंट होते बरं का। त्यामुळे प्लीज डिसअपॉइंट करू नका आणि कमेंट करा छान छान। चला तर भेटूया आपण आता एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।